विहीर अनुदान 2025। तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल। आता विहिरीचे अनुदान 1 लाख रुपयावरून 2.5 लाख रुपये करण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळा आला, जुन्या व नव्या विहिरीचे काम करायचं ठरवलं असेलच तर अनुदान तर मिळणारच। तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात असते। तर यातून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदकामासाठी 2.5 लाख रुपये अनुदान आता दिले जाणार आहेत। तर अनुदान घेण्यासाठी काय प्रोसेस आहे, अर्ज कुठं करायचा, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, आता विहिरीचं अनुदान कसं मिळणार, चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेतून प्रत्येक वर्षी विहिरीचे नवीन खोदकाम केल्या जात आहेत। अनुसूचित जाती आणि नवबद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचे जीवनात उंचवण्यासाठी कृषी स्वावलंबन योजना राबवली जात असते। तर प्रत्यक्षात ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबवली जाते। तर लाभार्थ्यांसाठी अनुदान समाज कल्याण विभागातर्फे दिले जाते। तर या योजनेतून बऱ्याच विहिरी खोदल्या जात असल्याचे विभागाच्या वतीने मित्रांनो सांगण्यात सुद्धा आलं आहे। तर आता विहिरीचे काम उन्हाळ्यातच का करतात, तर पावसाळ्यामुळे चिखल आणि पाण्यामुळे विहिरीचं काम करता येत नाही, यासाठी विहिरीचे काम उन्हाळ्यात केली जातात। तर मग आता उन्हाळ्यात कमी काम, शेतकऱ्याला उन्हाळ्यात इतर शेतीची कामं कमी असतात, अन्य कामाच्या व्यापातून शेतकऱ्यांना सुद्धा वेळ मिळतो। तर मग आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, अर्ज प्रक्रिया कशी आहेत, याची संपूर्ण अपडेट माहिती आपण पाहूया। तर सर्वप्रथम म्हणजे निवड समितीत कोण असतात। तर लाभार्थ्यांची निवडीची समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली केल्या जात असते। तर यामध्ये 6 सदस्य हे कार्यरत असतात। तर एका लाभार्थ्याला किती अनुदान मिळतं, तर योजनेतील पात्र लाभार्थ्याला नवीन विहिरीसाठी 2.5 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000, इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये आणि कृषी पंपासाठी 20,000, वीज जोडणीसाठी 10,000 रुपये, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, ठिबक सिंचनासाठी 50,000, तुषार सिंचनासाठी 25,000 रुपये अनुदान दिले जातं। तर मग आता यासाठी सर्वात महत्वाची पात्रता आणि आवश्यक कोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर शेतकरी नवबद्ध अनुसूचित जमातीमधील असावा, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा, नवीन विहिरीसाठी कमीत कमी 1 एकर जमीन असावी, शेतकऱ्यांचे नावे 7/12/8 असावा, त्याचबरोबर विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी, लाभार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयाच्या आत असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती, त्याचबरोबर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुमच्या माहितीचा अर्ज देऊ शकता। आणि तुम्हाला अजून जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यांना भेट देऊन तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला अजून जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच भेट देऊ शकता। तर अशा प्रकारे या अगोदर जर नवीन विहिरीचे काम करायचे असेल तर अगोदर 1 लाख रुपये अनुदान ठेवण्यात आले होते, परंतु या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली असून प्रत्येकी शेतकऱ्याची जर निवड करण्यात आली असेल तर शेतकऱ्यांना आता 2.5 लाख रुपये नवीन विहिरीसाठी आणि जुन्या विहिरीचे दुरुस्तीकरण जर करायचं असेल तर 50,000 रुपये अनुदान ठेवण्यात आले आहे। तर शेतकऱ्यांचा मान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून काही ना काही नवनवीन योजना राबवत असतात। तर या योजनेच्या संदर्भात मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर नेहमीच शेतकऱ्यांची मदत व्हावी म्हणून आपण व्हिडिओ टाकत असतो। आणि आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना शासकीय कामाचे मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच योजनेचे लाभ मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळाले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेलच नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्यांना आढावा माहिती मिळावी, शेतकऱ्यांना वेळोवेळी GR मिळावी म्हणून आपण एक वेबसाईट सुद्धा तयार करत आहोत आणि व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम ग्रुप, टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केले आहे। त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। लिंक जॉईन करून तुम्हाला अर्जाचे नमुने, संपूर्ण अपडेट माहिती त्यावर आता मिळणार आहे। तर मित्रांनो, वाट पाहा पुन्हा एका नवीन योजनेची तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम, जय महाराष्ट्र।